पाकिस्तानसोबतचा सिंधू करार रद्द केल्यानंतर आता भारताने बगलिहार धरणातील चिनाबचं पाणी थांबवलं. आता किशनगंगा धरणातून जाणारं झेलम नदीचं पाणी रोखण्याचाही विचार सुरू. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा. आता पाकिस्तानला समजवण्याची वेळ संपली. सडेतोड उत्तर द्यायला हवं. पाकिस्तान विरोधी कारवाईला पाठिंबा असल्याचं असदुद्दीन ओवेसी यांचं वक्तव्य. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर टुरिस्ट गाईड्सची देखील चौकशी होणार. पर्यटकांना डोंगराळ भागात घेऊन जाणाऱ्या सुमारे 25 गाईड्सना अनंतनागमधल्या एसएसपी कार्यालयात बोलावलंय. पहलगाममधील जवळपास 1,500 ते 2,000 घोडेवाल्यांची चौकशी. पर्यटकांसाठी घोडे चालवणाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात. दहशतवादी कुठून आले, कुठून परत गेले हे जाणून घेण्याचा प्रयत्न. तर काही घोडेवाल्यांचे जबाब विरोधाभासी असल्यानं कसून चौकशी सुरू. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आज पाकिस्तान दौऱ्यावर. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करणार. सकाळी साऊथ ब्लॉकमध्ये ही भेट होणार. जम्मूच्या रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात लष्कराचं वाहन खोल दरीत कोसळलं. अपघातात 2 जवानांचा मृत्यू. काल सकाळी हा अपघात झाल्याची माहिती. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सरकार जी काही ॲक्शन घेईल आम्ही त्यांच्या सोबत असू. प्रियंका गांधींचं वक्तव्य. पीडीपी प्रमुख महबूब मुफ्ती आज पहलगाम दौऱ्यावर जाण्याची शक्यता. हल्ल्यावेळी पर्यटकांना वाचवताना मृत्यू झालेल्या आदिलच्या कुटुंबियांची भेट घेणार. तर बैसरन व्हॅलीमध्येही जाण्याची शक्यता. रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हरोव्ह यांची भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणावावर दोघांमध्ये चर्चा. भारतात सर्वतोपरी मदत करण्याचं रशियाचं आश्वासन. भारतीय सैन्य हवाई संरक्षणासाठी शस्त्र खरेदी करणार. ही खरेदी मेक इन इंडिया अंतर्गत केली जाणार. 48 लॉन्चर आणि 85 क्षेपणास्त्र तसंच अनेक आवश्यक उपकरणं देखील खरेदी केली जातील. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अमृतसरमधून अटक. दोघं अमृतसर छावणी भागाची माहिती पाकिस्तानला पाठवत होते. तर अमृतसर जेलमध्ये हरप्रीत सिंग द्वार या 2 हेरांचा ISIशी संपर्क. कोल्हापुरात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भव्य मशाल रॅली. रॅली दरम्यान पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. काँग्रेसचे लोक आले तरी तुमचा आधी विचार करणार. बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन. भाजप ही काँग्रेस नेते खाणारी चेटकीण. विरोधकांना फोडण्याचं काम भाजपकडून सुरू. याचा निषेध करतो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही. त्यांना पक्ष सांभाळता येत नाही. त्याला आम्ही काय करणार. काँग्रेसमधून येणाऱ्यांचं स्वागतच करू. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. अजित पवारांनी महाविकास आघाडीमध्ये यावं. त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा अजित पवारांना ऑफर. ठाकरे बंधू एकत्र यावे ही इच्छा महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. ठाकरेंच्या सेनेचे नेते विनायक राऊत यांचं वक्तव्य. पुण्याच्या पौडमध्ये नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णेच्या मूर्तीची विटंबना केलेल्याच्या निषेधार्थ आज मुळशी तालुका बंदची हाक. या प्रकरणी चांद नौशाद शेख आणि नौशाद शादाब शेख या पिता पुत्रांना अटक करण्यात आली.
पौड गावातील घटना घृणास्पद आणि संतापजनक, शासनाने तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्याला माफी मिळवता कामा नये, सुप्रिया सुळेंची एक्स पोस्ट. पुरंदर विमानतळ विरोधी आंदोलनासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली बैठक. विरोध असणाऱ्या गावांमधल्या प्रतिनिधींना देखील बैठकीसाठी बोलावले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची पुरंदरमधील कुंभारवळण गावाला भेट. प्रस्तावित विमानतळाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रश्न मार्गी काढण्याचं दानवेंनी आश्वासन दिलं. पुरंदरमध्ये लोकांनी 2-4 दगड मारले असतील तर प्रकरण वाढतं, मग काठ्या मारल्या त्याचं काय? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पोलिसांना सवाल. तर आम्ही कायम शेतकऱ्यांसोबतच आहोत, दानवेंचं वक्तव्य. सेनेच्या शंभूराज देसाईंनी आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाला राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी. तर राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्री सन्मान सोहळ्याला एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती राहिल्यानं चर्चांना उधाण. आपण दरेगावी आलो की मुंबईत तापमान वाढतं. महाबळेश्वरमधील पर्यटन महोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मिश्किल वक्तव्य. नाराजीच्या चर्चा होतात, आपण मात्र आनंद घेत असल्याचं शिंदेंचं विधान. पुढच्या 5 वर्षात विविध कार्यक्रम घेऊन महाराष्ट्राच्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार. पर्यटनामध्ये देशात महाराष्ट्राला नंबर 1 ला घेऊन जायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार. ठाण्यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी चालवली रिक्षा. सरनाईक यांच्या गाडीचा नंबर असलेली चालवली रिक्षा. सरनाईकांचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल. एसटीची पहिल्यापासूनच परिस्थिती बिकट. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. पुढील 5 वर्षात 25,000 एसटी बसेस घेऊन प्रवाशांना सुविधा देणार. सरनाईकांची माहिती. साताऱ्यात महापर्यटन महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रम स्थळाचं प्रवेशद्वार वाहनाच्या धडकेनं कोसळलं. कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रवादीच्या मकरंद पाटीलांची चर्चा. मकरंद पाटलांची नाराजी फडणवीसांनी दूर केल्याची माहिती. मात्र आपण नाराज नाही, मकरंद पाटलांचं स्पष्टीकरण. राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती. विलेपार्लेतील जैन मंदिराच्या तोडक कारवाई प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी. तोडक कारवाई नियमानुसार झाल्याच्या पालिकेच्या शपथपत्रात उल्लेख, तर अधिकाऱ्याच्या बदलीवर देखील पालिका ठाम. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा आज निकाल. दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार. नांदेडमध्ये 20,000 विद्यार्थ्यांनी दिली नीटची परीक्षा. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात 56 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. राज्यात आज सीईटीची फेरपरीक्षा. पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेत गणित विषयात तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अशा 27,837 विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा घेतली जाणार. सोन्याच्या दरात घसरण. 1 तोळा सोन्याचे दर 96,000वर. 21 एप्रिलला सोनं लाखाच्या घरात गेलं होतं. 13 दिवसात सोन्याच्या घरात मोठी घसरण झाली आहे. पुणे शहरातील काही भागात आजपासून पाणी कपात. कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढव्यासह इतर भागांचा समावेश. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढल्यानं पाणी कपातीचा निर्णय. गोकुळ दूध आजपासून 2 रुपयांनी महागणार आहे. पुणे मुंबईत म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपये, तर उर्वरित महाराष्ट्रात 68 रुपये प्रति लिटर. गाईच्या दुधात देखील 2 रुपयांनी वाढ होणार आहे. मुंबई पुण्यात 58 रुपये, तर उर्वरित राज्यात 50 रुपये प्रति लिटर दर होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हामुळे दूध उत्पादक जवळपास 20% घट. दूध उत्पादनात घट आणि पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्यानं शेतकरी अडचणीत. सरकारनं दूध भेसळ बंद करून दुधाला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
राज्यातील काही भागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचाही अंदाज. यवतमाळ जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. जिल्ह्याचं तापमान 42 अंशांवर गेलं असताना पावसामुळे नागरिकांना दिलासा. वाशिमच्या झंझोरी परिसरात अवकाळी पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. पावसानं शेतकरी चिंतेत. भात उत्पादनात मोठी घट होण्याचीही शक्यता. वर्ध्याच्या सेलू भागात अवकाळी पावसासह गारपीट. गारपिटीमुळे पपई, केळी तसंच फळबागांचं नुकसान. तीळ, उन्हाळी पिकं, भाजीपाला पिकांना देखील मोठा फटका बसणार. चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात देखील वादळी वाऱ्यासह गारपीट. गावठी आणि कलमी आंबा पिकाचं मोठं नुकसान. धुळे जिल्ह्याचं तापमान 44 अंशांवर. हवामान विभागाकडून पुढचे 2 ते 3 दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट. वाढत्या तापमानामुळे धुळ्यातील नागरिक हैराण. नांदेडमध्ये उष्णतेची लाट. उन्हामुळे केळीच्या बागा करपल्या तर बाजारातही केळीचे भाव घसरले. अत्यल्प दरामुळे पिकांचा चारा म्हणून वापर करण्याची वेळ. पालघरमध्ये धरणांपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. कऱ्हेगावच्या महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट. मिळणारं पाणीही गढूळ असल्यानं आरोग्याचा प्रश्न गंभीर होतोय. वर्ध्याच्या कारंजा घाडगे या गावात पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त. काही भागात 4 ते 5 दिवस, काही भागात 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याची माहिती. नगरपंचायतीकडून 2 टँकरनं शहरात पाणी पुरवठा सुरू. यवतमाळच्या धरणातील जलसाठ्यात घट. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पात 31.49% जलसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावमधील औषधी वनस्पती उद्यानाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विविध औषधी वनस्पतींची माहितीही घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. जयसिंगपूर इथल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आणि संग्रहालयाचं शिंदेंच्या हस्ते अनावरण होणार. अहिल्यानगरच्या राजूरमध्ये शेकडो जणांना काविळीची लागण. राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली रुग्णांची भेट. शासनाकडून रुग्णांच्या आहाराची सोय करा. विखे पाटलांचे प्रशासनाला आदेश. जळगावच्या पाळधी गावातील सन झंझवर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा 42 वर्षांनंतर स्नेह मेळावा. याच शाळेत शिक्षण घेतलेल्या गुलाबराव पाटलांनी कार्यक्रमाला हजेरी लावत आठवणी जागवल्या. नांदेडमधील राख प्रश्नासंदर्भात आदित्य ठाकरेंचं मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी. बदललेल्या ठाणे संकल्पनेला अधिकाऱ्यांकडूनच केराची टोपली. शौचालयामध्ये पाणी नाही. दिव्यांग शौचालयाची दुरावस्था असल्याचा मनसेचा आरोप. नांदेडमध्ये सकल मातंग समाजाचा मेळावा. समाजाला कोर्टाच्या निर्णयानुसार राज्यात अ, ब, क, ड आरक्षण जाहीर करण्याची मागणी. 20 मेला आझाद मैदानावर मातंग समाजाचा मोर्चा असल्याची आमदार अमित गोरकेंची मागणी. सांगलीच्या पलूस शहरामध्ये हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा. पश्चिम बंगाल इथं हिंदूंवर होत असलेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध करण्यात आला. भारतात दहशतवादी कारवाया सफल करण्यासाठी मॅरेज जिहाद तर सुरू नाही ना? ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा सवाल. संबंधित महिलांसाठी लग्न ही संकल्पना नसून क्रॉस बॉर्डर टेररिझम असल्याचाही दावा. महाबळेश्वरमधील मधाचं गाव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मधाच्या गावातून वर्षाकाठी करोडोंची उलाढाल होत असल्याचीही माहिती.
उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नाशिकच्या रामकुंड परिसरात गोदावरी नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सायबर गुन्हेगारी आमच्या समोरचं मोठं आव्हान, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. विदर्भ पेट्रोल डीलर असोसिएशनच्या डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याच्या निर्णयावर विचार करून तोडगा काढू, भोयर यांचं आश्वासन. भंडाऱ्यातील जवानावर शासकीय इतमामात लष्कराच्या अंत्यसंस्कार. अमर रहेच्या घोषणा आणि कुटुंबियांच्या हुंदक्यांनी परिसर गहिवरला. पुण्यातील नवले पुलावरील मर्सिडीज अपघात प्रकरण, कार चालकासह इतर तिघांना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी. शनिवारी भरधाव मर्सिडीजनं दिली होती दुचाकीस्वाराला धडक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.